राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आपण अद्यापही चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर करावं आणि आपल्या परिचित माणसाला देखील माझं चॅनल सबस्क्राईब करायला सांगावं. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा, बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना. हे संवाद ज्याच्या तोंडी शोभून दिसायचे त्या अभिनेत्याचं नुकतंच काही महिन्यापूर्वी निधन झालं. आता हे त्यांची वाक्य आठवण्याचं कारण काय? काल 2 युवराज मुंबईकरासाठी ते काय करणार आहेत हे सांगू लागले. त्याच्यातला एक युवराज बोलता बोलता एकदम म्हणला, मी काय ब्लँक झालो. मग दुसऱ्यानं त्याला म्हणला की तुला असं म्हणायचं होतं. म्हणजे एकमेकाला सांभाळून घेतलं. जसं पूर्वी तमाशात वग असायचं, एखादा नट किंवा वग काम करणारा असला तर दुसरा त्याला सांभाळून घ्यायचा, तसा एकाने दुसऱ्याला सांभाळून घेतलं. हे 2 ठाकरेंची भावी पिढीचे वारसदार, जे जन्मताच नेतेपदेच्या म्हणजे त्यांच्या कानात नेता नेता म्हणून कुर्र केलं, ते नेते झाले. आणि मग अमित ठाकरे सारखा युवा नेता, म्हणजे माझं तो खूप आवडता आहे, मला त्यांच्याविषयी ममत्व प्रेम आहे. पण दुर्दैवानं या अमित ठाकरेला सोबत चांगली नाही हो. काय बोलून गेले अमित ठाकरे? कार्यकर्ते मला म्हणतात की पुढच्या जन्मी मला साहेबाच्या घरचं कुत्रं व्हायचंय, साहेबाच्या घरचं कुत्रं व्हायचंय. म्हणजे तुम्ही कार्यकर्त्याकडे कोणच्या नजरेनं पाहता? तुमच्या मनात हे भाव आले, खरंच कोण कार्यकर्ता मानला त्यांना आणि ईश्वराला ठाऊक. पण त्यांच्या लेखी कार्यकर्त्याची किंमत दारावरच्या किंवा आपल्या ड्रॉइंग रूममध्ये बसणाऱ्या कुत्र्याच्या पलीकडे नाही. एक फार मोठे फेसबुक पोस्ट करणारे वेद कुमार आहेत, त्यांचं खरं नाव मला माहीत नाही, पण त्यांनी एकदा मागं म्हटले होते की राज ठाकरे मनसैनिकाला मनोरुग्ण करून सोडतात. मनोरुग्ण. युवराज अमित ठाकरेनं त्याच्या पुढचं पाऊल उचललं, त्यांनी तर कार्यकर्त्याला कुत्र करून सोडलं. काय तुमच्या मनात एखाद्या कार्यकर्त्याविषयी येतो? तो आपलं सर्वस्व तुम्हाला अर्पण करतो, पैसा, अडका, इमान, घरदार, आणि तुमच्या लेखी तो कुत्रा. म्हणजे काय आहे काय? ते दुसरे युवराज ते काय बोलतात त्यांनाच कळत नाही. त्यांचे लेखी तर त्यांचे कार्यकर्ते कुत्र्यापेक्षा जर गैरगुजरे असतील. जर तुम्ही कार्यकर्त्यांना कुत्रा समजणार असताल तर तुमचा पक्ष कसा वाढेल? आम्ही जी मागं सुद्धा मी तुमच्यावर एक व्हिडिओ केला होता आणि तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या भोवती जे हुजरे आहेत त्यांना दूर ठेवा. साहेबाचं सगळं चांगलं आहे, पण स्टार, यार, कलाकार आणि नाईट रायडरमुळं त्यांचं जवळपास करिअर आता पणाला लागायची वेळ आली. ती शेवटची निवडणूक ज्याच्यातून ते आशादायी काही करू शकतात. पण भोवतालचं कडबोळं काय आहे? आणि तेच कडबोळं तुमच्या भोवती आहे. ही फार हुशार लोक आहेत कडबोळं करणारी. काही तुमच्या बापासोबत आहेत, म्हणजे राज ठाकरे सोबत आहेत, आणि त्यांची मुलं तुमच्या सोबत आहेत. कधी कुठला सामान्य करता तुमच्याशी एवढं मोकळेपणानं बोलू शकतो? मला आपल्याकडून खूप अपेक्षा आहे. अहो, कार्यकर्त्याला देव मानणारे नेते आम्ही पाहिलेत आणि तुम्ही कार्यकर्त्याला कुत्रं मानता. याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. मी जरी तुमच्या पक्षात नसलो तरी काही काळ मी तुमचा कार्यकर्ता होतो आणि मला या गोष्टीची लाज वाटली की अमित ठाकरेनं आपल्या कार्यकर्त्याला कुत्र्याची उपमा दिली. पण एक लक्षात ठेवा, कुत्र्याचा प्रामाणिकपणा एवढा जर तुम्ही गुण घेतला तर आयुष्यात तुम्ही खूप काही करू शकतात. जाता जाता डोंबिवली शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांनी राजीनामा दिला.
तो का दिला काय नाही सविस्तर गोष्ट बाहेर येईल. काही गोष्टी मलाही माहिती आहेत. मनोज घरातला जिथं उभं राहायचं नव्हतं तिथं त्यांच्या गळ्यात तिकीट मारण्यात आलं. जो समोरचा प्रतिस्पर्धी होता ते दोघं लहानपणापासूनचे मित्र होते. त्यांच्या समोरच्या प्रतिस्पर्ध्याने या अगोदरच्या निवडणुकीत त्यांना साथ दिली म्हणून ते केवळ 126 मतांना निवडून आले. मनोज घरस सारखा प्रामाणिक सालस कार्यकर्ता आपल्या मित्राच्या विरुद्ध उभा राहणार नाही. पण त्याहीपेक्षा त्याला एका गोष्टीचं वाईट वाटलं की हा सोकान्या ज्याचा मनसेशी काही संबंध नाही, हा उबाटाचा सोकान्या, पण त्यांनी काय आरोप केले, जाहीर आरोप केले. काय आरोप केले की मनोज घरतनं 5 कोटी रुपये घेतले. 5 कोटी. मला सांगा, पत्राचाळीत पैसे तुम्हीच हाणायचे. अहो त्या मोहित कंबोजचे पैसे अजून दिले नाहीत तुम्ही, आणि तुम्ही लोकांवर आरोप करताय. महाराष्ट्र निर्माण सेनेचे नेते ऐकतायत. अरे किती अधपतन करताल तुमचं. म्हणून आम्ही जे कार्यकर्त्याला कुत्रा समजू नका. ज्या दिवशी तुम्ही कार्यकर्त्याला कुत्रा समजलं तुमची उतरती कळायला लागली हे त्याहून सिद्ध होतं. त्याहूनही दुसरी गोष्ट अशी आहे की आपलाच माहीमचा किल्ला शत्रूच्या हवाली करणाऱ्याला तुम्ही महानगरपालिकेत किल्लेदार म्हणून तिकीट दिलं. यासुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे. आणि मी सर्वसामान्य मनसैनिकाला हे आवाहन करतो, कुत्रा झाल्यापेक्षा स्वाभिमानाने जगा. तुम्हाला कुत्र म्हणून घ्यायची इच्छा असेल तर हे तुमचं दुर्दैव. धन्यवाद.